दिवस पाऊस नाही झाला इथं 20-21 दिवस तुम्ही सर्वजण तुमच्या हक्कासाठी इथं एकत्रित आला का नाही आला? मग कुणी आशीर्वाद दिला आज आपल्या सर्वांना? दिला का नाही दिला? मग कुठं ना कुठं तरी ही जी तुमची एकजूट आहे ना, ही अशीच आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे. कारण की हे जे सरकार आहे ते गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, झोपायचं सोंग घेतलेलं सरकार आहे. यांना सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही. त्यामुळे ह्या सरकारला जागं करायचं असेल तर तुम्ही ज्या मोठ्या संख्येने इथे आलेला आहात, अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल. लढणार का नाही लढणार? एकदा हात वर करून सांगा, आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार. मग झालं. मग मला वाटत नाही काय अडचण आहे. काही दिवसांपूर्वी अतुल भाऊ मला भेटले. त्यांनी मला सांगितलं, आमच्या अध्यक्षांना सांगितलं, काळे साहेब तिथं होते आपले खासदार, की हा जो स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे तो लोकांसाठी अतिशय महत्वाचा झालेला आहे. सामान्य लोकांकडनं वसुली केली जाते आणि स्मार्ट मीटर लावत असताना अधिकारी कोणाचंच तिथं ऐकत नाही असं मला त्यांनी सांगितलंय. खरे का? असं झालं का आपल्या या तालुक्यामध्ये? अहो, हे फक्त आपल्या तालुक्यामध्ये हे झालेलं नाही, अख्ख्या राज्यात अशा पद्धतीने लुटमार सरकारच्या माध्यमातून केली जाते. मला माहित नाही सरकारकडनं तुम्हाला काय कारण दिली गेली. एक ऑडिओ तुम्हा सर्वांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी ऐकवतो. हे जे काय स्मार्ट मीटर तुमच्या घरी लावलं जातंय ना, त्याच्यातून वसुली कशी केली जाते काही प्रमाणात तुम्हा सर्वांना कळेल. लावू का ऑडिओ? मागच्यांना विचारतो, लावू का? शकत नाही. आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलात वसूल करायचं, असं नाहीये. सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय. त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती, त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशन मध्ये जेवढा फरक होईल त्या फरकातनं त्यांना पेमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही. काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब? आधी जेवढं बिल येत होतं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर जेव्हा जे बिल वाढेल त्यातून या स्मार्ट मीटर कंपनीला पैसे मिळतील. बोलले का नाही बोलले? मग त्याचा अर्थ काय? आधी जर 100 रुपये बिल येत असेल, आधी जर 1000 रुपये बिल येत असेल, तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर ते बिल वाढणार असं अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले. 2024ला जेव्हा हे इलेक्शन आत्ताचं झालं विधानसभेचं, त्याच्या आधी अधिवेशनामध्ये बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? आम्ही त्या गोष्टीचा विरोध केला होता. या सर्व नेत्यांनी विरोध केला होता. त्यावेळेस सांगत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो, तुमचा विरोध आहे, लोकांचा विरोध आहे, ठीक आहे, आम्ही स्मार्ट मीटर लोकांच्या घरी जाऊन तिथं लावणार नाही. आम्ही काय करतो, जे सरकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, तिथं आम्ही पहिलं स्मार्ट मीटर लावतो. 5 वर्ष बघतो बिल वाढतंय का कमी होतंय, आणि 5 वर्ष बघितल्यानंतर मग आम्ही सामान्य लोकांच्या घरी जाऊन तिथं स्मार्ट मीटर लावेल. जसं इलेक्शन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या घरी येऊन अधिकारी काय सांगतात? स्मार्ट मीटर लावावंच लागेल. बरोबर का नाही? मग अधिवेशनामध्ये इलेक्शनच्या आधी तुम्ही बोलत असताना सांगता की आम्ही 5 वर्ष लावणार नाही, आधी आम्ही सरकारी शासकीय कार्यालयामध्ये लावतो. चालतंय नाही चालतं, रेट वाढतायत नाही वाढतं याचा अभ्यास करतो, मग लोकांच्या घरी तिथं आम्ही लावतो. पण इलेक्शन झाल्यानंतर, मतदान मिळाल्यानंतर, तुमचे आमदार तिथं निवडून आल्यानंतर, तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही जर लोकांना विसरून जात असताल, लोकांना दिलेला शब्द विसरून जात असताल, हे आम्हाला चालणार नाही. का तुम्हाला चालणार आहे? मागच्यांना विचारतो, चालणार आहे का? अहो, काय काय ग्रामीण भागामध्ये तर
घरी कुणी नसताना सुद्धा हे अधिकारी येतात आणि स्मार्ट मीटर लावून जातात. काही महिलांनी आम्हाला सांगितले, पुरुष वर्ग घरी नसताना आम्ही महिला एकटे असताना सुद्धा अधिकारी येतात, दमदाटी करतात आणि स्मार्ट मीटर लावून जातात. झालं का असं? बऱ्याच ठिकाणी आम्हाला हे ऐकायला मिळालेलं आहे. आणि अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्यांचं बिल तिथं वाढलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये अशा घटना तिथं घडलेल्या आहेत. मग ही जी वसुली सरकार करत आहे ती आपल्याला चालणार आहे का? या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा मांडला. अहो, हे अधिकारी येऊन जे काय आम्हाला दमदाटी करतात, आमच्या लोकांना दमदाटी करतात, हे चालणार नाही आणि आम्ही ते होऊन देणार नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर देत असताना सांगितलं, ठीक आहे, आम्ही कोणालाही दमदाटी करणार नाही. ज्याला लावायचंय त्यांनी लावा, ज्याला नाही लावायचंय त्यांनी नका लावू. पण तरी सुद्धा जसं अधिवेशन होतंय लगेच अधिकाऱ्यांना सांगून टार्गेट दिलं गेले आणि मग टार्गेट पूर्ण करण्याच्या नादामध्ये अधिकारी येतात आणि आपल्याला दमदाटी करून तिथं स्मार्ट मीटर लावतात. आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर रेट हे आपल्या सगळ्यांचे वाढलेले तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. याच्यामध्ये काही मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना तिथं कामं देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये जर आपण त्याचा अभ्यास केला तर जिल्हानिहाय तिथं ही कामं दिली गेली आहे. आता एक हैदराबादची कंपनी आहे, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी. काय काम आहे त्याचं? कन्स्ट्रक्शन करायचं, रस्ते बांधायचे. त्या हैदराबादच्या कंपनीला तिथं नाशिक आणि जळगाव परिसर, लातूर परिसर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हा भाग दिला कन्स्ट्रक्शनच्या कंपनीला. त्यानंतर मॉन्टे कार्लो लिमिटेड गुजरात, ऐकलंय का? बघा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा हे मॉन्टे कार्लो लिमिटेड कंपनी आहे. कुठली आहे? म्हणजे तुमचा हा भाग कोणाला दिलाय? गुजरातच्या कंपनीला. ऐकलं का? नाही ऐकलं नाव? त्यानंतर जेनेसिस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, अडाणी ग्रुप गुजरात, ह्या सगळ्यांना इथं कामं दिली गेली. आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी टार्गेट किती केलं गेलं तर 27,000 कोटी रुपयाचं टार्गेट ह्याच्यासाठी ठेवलंय. अहो, ग्रामीण भागामध्ये अजूनपर्यंत आम्हाला 3 फेज लाईट मिळत नाही. बऱ्याच वाड्या वस्त्या ज्या एकदम आतल्या भागात आहे तिथं सिंगल फेज अजूनपर्यंत आम्हाला लाईट मिळालेली नाही. तर 27,000 कोटी रुपये स्मार्ट मीटरवर खर्च करण्यापेक्षा प्रत्येक घरापर्यंत सिंगल फेज कशी पोहोचेल, आम्हाला दिवसा लाईट कशी मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला 3 फेजची लाईट कशी मिळेल, यासाठी सरकारने हा खर्च करायला पाहिजे होता. हा खर्च तुम्ही त्याच्यासाठी करत नाही, पण फक्त मोठ्या कंपनीला पैसे मिळावेत, त्यांचा धंदा व्हावा आणि त्यातून या सरकारला कमिशन मिळावं, त्यातून यांना भ्रष्टाचार करता यावा, यासाठी यांनी हे स्मार्ट मीटरचं भूत आणलेलं आहे आपल्या महाराष्ट्र आणि देशामध्ये. हे तुमच्या हिताचं काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम मशीन माहितीये का? काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये गडबड करते हे सरकार. पूर्वी कसं मतदान करत होतो आपण? कागदावर करत होतो. त्याच्यामध्ये कुठं अशी गडबड करण्याचा चान्स होता का? मग आता काय आपण म्हणतो ईव्हीएम मध्ये गडबड करू शकतील का? कारण का ते इलेक्ट्रिक गोष्ट आहे. ते ठोका असतो, खोकं, म्हणजे ते वाला खोकं नाही, बटन दाबायचं खोकं. इलेक्शन केलं ना, मतदान केलं ना, त्या मशीन मध्ये जर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे गडबड केली जाऊ शकते. ते हे जे मशीन आता तुमच्या घरी लावले हे सुद्धा इलेक्ट्रिक मशीन आहे, ह्याच्यात गडबड होणार नाही का? अहो, हे अख्खं मशीन त्यांच्या सेंट्रल कार्यालयाला जोडलेलं आहे. तिथून जर त्यांनी ठरवलं की या घरातून, ते जे घर दिसते मागे, त्या घराला स्मार्ट मीटर लावला असेल, त्या घराला जर 200 रुपये बिल येत असेल, ते 500 रुपये आलं पाहिजे, तर ते तिथं बसून, ऑफिसमध्ये बसून तिथे ठरवू शकतात. कारण का शेवटी हा सगळा कंट्रोल हा तुमच्या हातात राहणार नाही. हा सगळा कंट्रोल कुठं जाणार? तर या कंपनीच्या मालकांच्या हातामध्ये जाणार. आणि कंपनीला जर वाटलं आपल्याला नुकसान होतंय तर कदाचित त्या मीटरला तिथून कंट्रोल करून तुमचं बिल इथं वाढू शकतं.
जर आतापर्यंत 600चं बिल येत असेल आणि तुम्हाला 700-800चं बिल आलं असेल तर याच्यामध्ये नक्कीच काय ना काही ती गडबड आहे का नाही का असंच हवेतून बिल वाढलं? हे मशीन लावण्यापासून अनेक ठिकाणी बिल वाढलेलं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला माहित नाही तुमच्या तालुक्यात वाढलंय का? अहो पुण्यामध्ये आंबेगाव परिसरामधील एक ग्राहक आहे 600 रुपये बिल येत होतं आणि हे मशीन लावल्यानंतर पहिल्याच महिन्यात किती बिल आलं माहितीये? 10,000 रुपये. त्यानंतर नागपूरमध्ये धरेंद्र नावाची एक व्यक्ती आहे, महिन्याचं बिल किती आलं त्याला? एका घराचं 4 लोक राहतात घरात, 70,000 रुपये. तिकडे कोकणात सुरेंद्र भाऊ म्हणून आहेत, घर बंद, कुणी राहत नाही, कामाला पुण्यामध्ये आलेत, घरी कुणी राहत नसताना सुद्धा त्यांच्या त्या न राहत्या घराचं बिल किती आलं माहिती? 5,000 ते 6,000 रुपये. कुणी राहत नाही तिथे, लाईट बंद, सगळं बंद, वायरी कापलेल्या आहेत, फक्त इलेक्ट्रिक जे तुमचं स्मार्ट मीटर आहे ते जोडलेलं तिथं होतं. मग अशा पद्धतीनं बिलं जर वाढली जात असतील, वाढवली जात असतील तर हा पैसा कोणाचा आहे जे तुम्ही कष्टाने कमवता? कुणी शेती करतं, कुणी मजुरी करतं, छोटे मोठे व्यवसाय करतात, त्यातून जो पैसा आपण कमवतो तो कोणाचा आहे? सरकारचा आहे का आपला आहे? सरकारच्या बापाचा पैसा आहे का? मग हा तुमचा पैसा असेल आणि त्याच्यात स्मार्ट मीटर लावून तुमचाच पैसा हे सरकार लुटत असेल तर हे आपल्याला चालणार आहे का? अहो हे सरकार इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करते, मोठे मोठे प्रोजेक्ट दाखवते आणि त्या प्रोजेक्ट मधून हजारो कोटी रुपये तिथं काढते. आणि मात्र आमच्या गरीबाकडनं सुद्धा जर अशा कंपनीला काम देऊन हे स्मार्ट मीटर लावून तुम्ही जर आमचे पैसे, आमच्या गरीबाचे पैसे तिथेही वसूल करणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही. खताच्या किमती वाढल्या का? तिथं तुमची वसुली सुरू झाली. मोदी साहेबांनी काय सांगितलं? तेलाचे भाव वाढलेत, तेल खाणं बंद करा. बरोबर? बस सोयाबीन उत्पादक शेतकरी या तालुक्यात, या भागामध्ये आहे का? गेल्या 6 वर्षामध्ये आपलं सोयाबीनचं जे भाव होते ते खर्चापेक्षा कमी असताना सरकारने एक शब्द काढला का की आमचे सोयाबीन उत्पादक शेतकरी आज बिचारे अडचणीत आहे तर कृपा करून तेल जरा जास्त खावा, नाहीतर सोयाबीनचे भाव वाढावेत म्हणून आम्ही निर्यात केली, सोयाबीनचे भाव वाढावेत म्हणून शासनाकडनं एक चांगला कुठला तरी निर्णय आला. अहो 6 वर्ष झालं सोयाबीनचे भाव तिथं वाढले नाहीत आणि नुकसान कोणाला सोसावं लागलं? सरकारला का तुम्हाला? अहो तुरीचे भाव चांगले वाढायला लागले तेव्हा बाहेरून तूर आणली, कपाशीचे भाव वाढायला लागले तेव्हा बाहेरून कपाशी आणली आणि मग आमच्या शेतकऱ्याला हक्काचा पैसा आता हातामध्ये मिळणार असं स्वप्न आमचे शेतकरी बघत होतं, तेव्हा सरकारकडनं तुमच्या सगळ्यांच्या विरोधात तिथं निर्णय घेतले. मग उत्पादन केलेल्या गोष्टींना आम्हाला भाव मिळत नाही आणि खताचे भाव तुम्ही वाढून ठेवलेत आणि आम्ही तिथं युरिया घ्यायला जातो तर लिंकिंग करतात. मग कुठे ना कुठेतरी सामान्य लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय. पेट्रोलचे भाव वाढले का? डिझेलचे भाव वाढले का? सरकार म्हणलं का गरीबाला आज आर्थिक अडचण आलेली आहे, आमच्या शेतकऱ्याला आर्थिक अडचणी आलेल्या आहेत, मध्यम वर्गीयाला अडचणी आलेल्या आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आज अडचणीत आलेले आहेत. मग सरकारच्या हातामध्ये असताना सुद्धा तेलाचे भाव तिथं कमी केले नाहीत, डायरेक्ट वाढवून टाकले. 100च्या पुढे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेले. बर पेट्रोल आणि डिझेल जे तुम्हाला घ्यावं लागतंय कोण पैसे देतंय त्याच्यासाठी? कोण देतंय? सरकार देतंय. त्यामुळे मग पेट्रोलचे भाव वाढले त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतात, डिझेलचे भाव वाढले त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतात, साखरेचे भाव वाढले त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतात. तिथं अजून काय गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील, स्टील नाहीतर घर बांधायचं असेल सिमेंट, त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. मग एका बाजूली आमच्याकडनं फक्त वसूल केलं जातं आणि हे वसूल सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यात तुम्ही स्मार्ट मीटर आणून त्याच्यातही तुम्ही वसुली करत असाल तर हे योग्य नाही, हे बरं नाही. हे गरिबाकडनं पैसा काढल्यासारखं आहे. बरेच शेतकरी इथं आलेले आहेत, तुमच्या सगळ्यांची मागणी होती कर्जमाफी व्हावी, होई का? बरोबर का नाही? जेव्हा कर्जमाफीची योजना आणली ती फसवी आणली, त्याच्यामध्ये अनेक अटी टाकल्या जेणेकरून कोणाला तिथं मदत मिळाली नाही पाहिजे असं कुठेतरी हेतू या सरकारचा होता. मग आपण विरोध केला, आपण आंदोलन केलं
आपण उपोषण केलं, या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथं रस्ता रोको केला. सरकारला सांगितलं की तुम्ही म्हणताय 55 लाख शेतकऱ्यांना तिथं मदत मिळू शकते, पण तुम्ही 1908 टाकली. रेग्युलर आमचे जे शेतकरी आहेत त्याच्यासाठी तुम्ही अटी टाकल्या. अशा भरमसाठ अटी जर तुम्ही आमच्या कर्जमाफीमध्ये टाकल्या असतील तर तिथं फक्त 10 ते 12 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल आणि राहिलेले 38 लाख शेतकरी आमच्या अडचणीत येतील. शेतकऱ्याला तिथं अन्याय होत असताना आपण लढलो आणि या अहंकारी सरकारला आपण जमिनीवर आणलं, गुडघ्यावर आणलं आणि कर्जमाफीची फसवी योजना जी जाहीर केली होती त्याच्यामध्ये बदल करायला आपण या सरकारला भाग पाडलं. आणि आज आपण जर बघितलं तर या सरकारने जी फसवी योजना आणली होती ती बंद करून नवी योजना सरकारला आणायला लावली आणि 55 लाख शेतकऱ्यांना तिथं फायदा होणार आहे. पण 55 लाख शेतकऱ्याला फायदा होत असताना त्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी मिळून लढला. पण आजपर्यंत गेल्या 2 महिन्यामध्ये सरकारकडनं किती लाख शेतकऱ्यांना मदत दिली? फक्त 6 लाख शेतकऱ्यांना. 55 लाख शेतकऱ्यांना मदत आपल्याला द्यायची असेल तर अजून 1 वर्षभर तिथं लागणार आहे. आम्हाला हाच तर प्रश्न सरकारला करायचा आहे. तुम्ही फसवी योजना आणली, त्यात तुम्ही अशा काय अटी टाकल्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुला 50,000ची मदत पाहिजे असेल आणि तुझं 2 लाख कर्ज जर थकीत असेल तर पहिले 1.5 लाख रुपये भर, मग तुला 50,000ची मदत आणतो. आम्ही म्हणलं हे चालणार नाही, कर्जमाफी नाही, कर्ज वसुली आहे. आणि मग आंदोलन केल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी गुडघ्यावर आणल्यानंतर त्यांनी मान्य केलं असलं तरी दुर्दैव असं आतापर्यंत फक्त 6 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. आपल्या या जिल्ह्याची काय परिस्थिती, कर्जमाफी झाली का? त्यामुळे या व्यासपीठावरनं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारला सांगतो, आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने तुमच्या वतीने या सरकारला सांगतो, जर पुढच्या 15 दिवसामध्ये सरसकट 55 लाख शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी जे काय आमचं ठरलेलं आहे त्या पद्धतीने दिली नाही तर उद्या जाऊन परत एखादं मोठं आंदोलन जर करायचं झालं तर या आमच्या शेतकऱ्यांसाठी ते आम्ही आंदोलन करायला तयार. आल्या अनेक माता भगिनी दिसल्या. इलेक्शनच्या आधी तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजना आणली होती. इलेक्शनच्या आधी 3-3 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले का नाही दिले तुम्हाला? 2 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले, 3 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले. तुम्ही मतदान केलं, काय हरकत नाही, मतदान झालं. आम्ही म्हणत होतो आम्ही 3,000 रुपये देऊ, पण ठीक आहे 1,500 रुपये जे मिळत होते त्याच्यामध्ये काही महिला म्हणाले ठीक आहे भाजपला मतदान करून बघू उद्या काय होतंय. 2.5 कोटी महिलांची नावं हे योजनेमध्ये पूर्वी होती. आज माहिती किती नावं आहेत? 1,40,00,000. 1 कोटी महिलांची नावं या सरकारने लाडक्या बहीण योजनेमधून काढण्यात आली, काढून टाकली. फक्त काही भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत जिल्हा परिषदच्या इलेक्शन बाकी आहेत म्हणून बाकीच्या महिलांची नावं अजून ठेवली आहेत. जशी जिल्हा परिषदची इलेक्शन संपतील हे राहिलेले 1.5 कोटी महिलांची सुद्धा कदाचित नावं ही काढली जातील. इथं उपस्थित असणारा किती महिला अशा आहेत की ज्यांची नावं आधी होती आणि आता नाहीत? असं किती आहेत? त्यांनी हात वर करा. किती हात वर करा? 40% महिला आहेत तिथं. 1 कोटी महिलांची नावं कमी करी. यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे इलेक्शनच्या आधी दिले, इलेक्शन झालं की हे विसरून गेले. धानाला बोनस देऊ असं सांगितलं इलेक्शनच्या आधी, इलेक्शन झाले की विसरून गेले. सर्व समाजाच्या जाती धर्मांच्या मुला मुलींना सांगितलं सारथी घ्या, महाज्योती घ्या, बार्टी घ्या, आदिवासी समाजाच्या योजना घ्या की तुम्हाला अजून पैसे वाढवून देऊ. इलेक्शन झालं वाऱ्यावर सोडून दिले या सगळ्या विद्यार्थ्यांना. हे असं सरकार आहे, हे फसवं सरकार आहे. त्यांना काय नाही पडलं, फक्त काय पडलंय तर इलेक्शन पडलंय, आपल्याला जिंकायचं आणि सत्तेत जाऊन बसायचं. आणि जी कुठली सरकारची योजना असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं करायचा. आता गेले 21 दिवस या भागामध्ये पाऊस नाही. पालकमंत्री किती वेळा आले आपल्या जिल्ह्यामध्ये? आले का मंत्री? आता काही पिकं हिरवी दिसतात, काय हरकत नाही. पण समजा इथं पाऊसच पडला नाही पुढच्या काही दिवसांमध्ये, आहे ते पीक आपल्या हातात राहणार आहे का? जर आहे ते पीक राहणार नसेल तर मग थंडीतलं जे आमचं पीक असेल, येणारं जे पीक असेल रब्बीचं, ते पण आम्हाला मिळणार नाही. म्हणजे खरीप नाही, रब्बी नाही, मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? जर शेतकरी जगला नाही तर मजुरांनी जगायचं कसं?
मग आज आमच्या या लोकांना ज्या अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पालकमंत्रीच येत नसेल तर त्या पालकमंत्र्यांना, कोण आहे पालकमंत्री, त्या पालकमंत्र्यांना तुम्ही विचारायचं, तुम्ही पालकमंत्री काय लोणचं घालण्यासाठी झालाय का? इथं आम्हाला लाईटची अडचण आहे ती समजून घेण्यासाठी तुम्हाला येता येत नाही. आमच्याकडे पाऊस नाही झाला, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, ते समजून घेण्यासाठी तुम्ही येत नाही. इथं आम्हाला बोगस बियाणं मिळतंय, बाहेरून बियाणं येतंय जे उगवत नाही, ते समजून घेण्यासाठी इथं पालकमंत्री येत नाही. आमच्या लाईटच्या ज्या अडचणी आहेत, जे काय आमचं इथं स्मार्ट मीटरचा मुद्दा आहे, ते समजून घेण्यासाठी इथं पालकमंत्री येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने या सर्व नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. सोशल मीडियावर आमची जेनजी लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना मी विनंती करतो, प्रश्न तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारावे लागतील. आमच्या माता भगिनींना सांगतो, हे प्रश्न आपण सुद्धा विचारले पाहिजे. शेतकऱ्याला, मजुराला, सर्वांनाच मी विनंती करतो. सरकारचं असंच वागत राहिलं तर गरिबाचं खूप मोठं नुकसान होणार आहे. श्रीमंताचं होणार नाही हो. श्रीमंताला कुठंतरी एखाद्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, श्रीमंताला तिथं लाईटचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, श्रीमंताला बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, श्रीमंताला लेबरचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल. मग सगळं श्रीमंताचंच मिळणार असेल तर गरिबाच्या पोरांनी काय करायचं? आजच तुम्हाला माहिती आहे, अमरावतीमध्ये 3 मुलं दुर्दैवाने, लहान मुलं मृत्युमुखी पडले. श्रीमंताची पोरं होती का? कोणाची मुलं होती? गरिबाची पोरं होते. त्यामुळे जेव्हा केव्हा अशी एखादी अडचण येते तेव्हा गरिबाचीच पोरं दुर्दैवाने त्या ठिकाणी अडचणीत येत असतात. गेल्या 3 वर्षामध्ये या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षाच्या खालील 44,000 मुलं ही मृत्युमुखी पडलीत आपल्या या महाराष्ट्रामध्ये. कुपोषण असेल, आजारपण असेल, डॉक्टरची सेवा नाही मिळाली म्हणून असेल, एखादा ऍक्सिडेंट झाला म्हणून असेल, एखादं हॉस्पिटलला आग लागली म्हणून असेल, 44,000 लहान मुलं जे 5 वयाच्या खाली आहेत, अशा लहान मुलांचा मृत्यू आपल्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये झालाय. केली का चर्चा सरकारने या बाबतीत? केली का चर्चा या बाबतीत? गेल्या 3 महिन्यामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एका तरी शेतकऱ्याच्या घरी पालकमंत्री गेलाय का? की बाबा नो काय अडचण होती, कपाशीचे भाव वाढले नाही, नको काळजी करू, आम्ही काहीतरी करतो. सोयाबीनचे भाव वाढत नाहीत, तुला अडचणी आहेत, काहीतरी आम्ही करतो. मुलांचं शिक्षण थांबावं लागलं, काळजी करू नको, काहीतरी आम्ही करू, स्कॉलरशिप देऊ. पण नाही, जेव्हा गरीबाला एखादी अडचण असते तेव्हा हे नेते येत नाहीत. पण इलेक्शन आलं की आश्वासन देण्यासाठी 100% इथं हे सगळे नेते येतात. बघितलं का नाही? ह्याच्या आधी इलेक्शनला हे सत्ताधारी आमदार नेते इथं येऊन मोठी मोठी भाषण केलं असेल आणि सांगितलं असेल आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण त्यांच्या त्या आश्वासनाला काय झालंय तर काय नाही, केराची टोपली त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हा आपल्या सगळ्यांना संघटित व्हावं लागेल. युवांनी दाखवून दिलं, युवांचा एखादा प्रश्न असेल, जर युवा सर्व एकत्रित आले तर या अहंकारी सरकारला गुडघ्यावर आणण्याची ताकद युवामध्ये आहे. हे दिल्लीला युवांनी दाखवून दिलेलं आहे. नीटचा पेपर फुटला, त्यासाठी अख्ख्या देशामध्ये एक मोठं आंदोलन उभं झालं आणि मग सरकारला एका मंत्र्याला घरी पाठवावं लागलं. अहो फक्त नीटचा पेपर फुटलाय असं नाही, स्पर्धा परीक्षेची काही मुलं इथं आली असतील. अहो तिथं स्पर्धा परीक्षेचा अनेक स्पर्धा परीक्षा ज्या सरकारच्या माध्यमातून एमपीएससीच्या घेतल्या जातात, त्यात पेपर फुटला. पोलिसाचा पेपर फुटला. त्याच्याजवळ तलाठी भरतीमध्ये 3,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. मी बोलत होतो त्यावेळेस मंत्र्याच्या विरोधात, अहो भ्रष्टाचार झालाय, पैसे देऊन लोक तलाठी झालीत. मला शेतकऱ्याला विचारायचे, जेव्हा केव्हा तुम्हाला अडचण असते, अतिवृष्टी झाली, पाऊस कमी पडला, जर एखादं तुम्हाला तिथं सर्वे करायचा आहे तर तुम्ही कोणाकडे जाता? तलाट्याकडे जाता. तलाठी जर 40 लाख रुपये घेऊन 40 लाख रुपये देऊन जर तलाठी झाला असेल तर ती तुमची कामं करणार आहे का? तो काय म्हणेल, थांब जरा 40 लाख देऊन मी तलाठी झालो, आधी मला पैसे वसूल करू दे, मग तुझी कामं बघतो. अशा पद्धतीने युवांचे ज्या परीक्षा दिल्या जातात, तुमची मुलं, कष्टकऱ्याची मुलं, शेतकऱ्याची मुलं, मजुराची मुलं, मध्यमवर्गीयांची मुलं हे कष्ट करतात, अभ्यास करतात. अभ्यास करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं, मी अधिकारी बनावं, या हेतूतून बिचारे ठिकठिकाणी क्लासेसला जातात आणि पेपर द्यायला जेव्हा बसतात
तेव्हा त्यांना कळतं दुर्दैवाने तिथं पेपर फुटलाय. मग काय करायचं या सामान्य लोकांनी? आपल्या सर्वांना आता पर्याय राहिला नाही, आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. आज तुमच्याशी बोलत असताना महाराष्ट्रातला तमाम आदिवासी वर्ग, युवा वर्ग आज रस्त्यावर आला, आंदोलन करतोय. तुमच्याकडे येत असताना थोडासा उशीर झाला, त्याचं कारण हेच आहे. नागपूर आणि परिसरातले युवा आदिवासी बंधू आणि भगिनी हे त्यांच्या हक्कासाठी आंदोलनात नागपूरला बसले होते. त्यांच्याशी चर्चा केली. काल मी पुण्यामध्ये काही आदिवासी बांधव तिथं उपोषणाला बसले होते, त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. मंत्र्यांशी बोललो, मंत्र्यांना फोन करतो, त्यांच्याशी चर्चा करतो. मंत्री आम्हाला काय म्हणतात माहितीये? माझ्या हातामध्ये काहीच नाही. आणि मग तुमच्या हातामध्ये काहीच नाही तर मंत्री कशाला झालाय? काय खुर्ची गरम करण्यासाठी मंत्री झालाय का तुम्ही? अरे आमच्या अडचणी सोडण्यासाठी तुम्ही मंत्री झाला असाल. काय झालं तरी म्हणता मुख्यमंत्र्याच्या हातात, मुख्यमंत्र्याच्या हातात. मग मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये असेल तर मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि आमच्या गरिबाच्या अडचणी त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तिथं सुटल्या पाहिजे, अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो. पण यांना काय आहे की यांना शक्तीपीठ मार्ग करायचा आहे. मला माहित नाही या भागातून जातो का नाही जात, पलीकडच्या बाजूला जातो. 1,40,000 कोटीचा मार्ग आहे महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये. नॅशनल हायवे माहिती का तुम्हाला? नॅशनल हायवे माहिती ना? केंद्राची ती संस्था आहे, त्याच्यातून रस्ते केले 8 पदरी. किती? 8 पदरी हायवे केला. तो हायवे बांधायचा प्रति किलोमीटर, 1 किलोमीटरला खर्च उत्तर प्रदेशमध्ये किती आला? 45 कोटी रुपये. हा शक्तीपीठ मार्ग जो केला जातोय त्याच्यामध्ये खर्च किती होतो माहितीये का? 6 पदरी रस्त्याला. 8 पदरी रस्ता मोठा का 6 पदरी मोठा? 8 पदरी. 8 पदरी रस्त्याला 45 कोटी रुपये. आणि महाराष्ट्र सरकार इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर तुमचा हक्काचा पैसा, तुमचा टॅक्सचा पैसा या शक्तीपीठ मार्गावर किती खर्च करतं माहितीये का? प्रति किलोमीटर 90 कोटी रुपये. 800 किलोमीटरचा रस्ता अतिरिक्त 40 ते 50 कोटी रुपये हे सरकारमध्ये असणारे सर्व नेते खातायत, भ्रष्टाचार करतायत. हा आकडा जर 800 किलोमीटरला घेतला तो आकडा येतो 40,000 कोटी रुपये. 40,000 कोटी रुपये. का इलेक्शनमध्ये पैसा लागतो? आमदारांना विकत घ्यायचंय, नेत्यांना विकत घ्यायचंय, खासदारांना विकत घ्यायचंय. तुमच्या खासदारांना मानलं गेलं पाहिजे, हे अजून सुद्धा आपल्या विचाराबरोबर आहे, पुढे सुद्धा आपल्या विचारावर तिथे राहणार आहेत. हे अतुल भाऊ आणि आपले पदाधिकारी यांना सुद्धा पूर्वी फोन येऊन गेले, येऊन जा भाजपकडे. पहिले म्हणतात आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, आम्ही लोकांसाठी रस्ता उतरून तिथं लढणार. मग हे 40,000 कोटी रुपये जे भ्रष्ट नेते खातायत, ते 40,000 रुपये खाण्यापेक्षा आमच्या या वर्धा जिल्ह्याला पाणी कसं मिळेल, आमच्या शेतकऱ्याला तिथं कुठेतरी चांगला भाव कसा मिळेल, ह्याच्यासाठी जर पैसा वापरला तर चांगलं मदत होईल का नाही होईल? पैसा हा गरिबासाठी वापरला गेला पाहिजे. इथं चांगल्या शिक्षण व्यवस्था यावे यासाठी वापरला गेला पाहिजे. इथं कॉलेज आलं पाहिजे, मेडिकल कॉलेज आलं पाहिजे, इथं चांगलं कुठेतरी हॉस्पिटल आलं पाहिजे, यासाठी तिथं पैसा हा वापरला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आता शशिकांतजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. पण ही जी एकजूट आहे ती एकजूट तुम्हा आपल्या सगळ्यांना अशीच कायम ठेवावं लागेल. उद्या जाऊन काही महिलांवर अन्याय झाला, गेल्या 2 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर 50,000 पेक्षा जास्त महिलांवर तिथं रेप नाही तर त्यांच्यावर अन्याय झालेल्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्यात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं पूर्वी महिलांना सेफ वाटत होतं, सुखरूप वाटत होतं, भीती वाटत नव्हती आपल्या महिलांना, माता भगिनींना, पण याच महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात 2 वर्षभरात 50,000 पेक्षा जास्त महिलांवर अत्याचार झालेले आहेत. काय चाललंय? का लक्ष नाही या सरकारचं? का लक्ष नाही होम मिनिस्टरचं? का आमच्या माता भगिनींवर तिथं अत्याचार होतात? का आमच्या लहान पोरींवर अत्याचार होतात? कारण या सगळ्या नेत्यांचं लक्ष कुठे आहे तर फक्त इलेक्शनमध्ये लक्ष आहे, त्यांचं तुमच्या अडचणीकडे लक्ष नाही. त्यामुळे या झोपलेल्या सरकारला जर आपल्याकडे लक्ष द्यायचं असेल, त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधायचं असेल, आपल्याकडे आणायचं असेल तर काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार आहे? रस्त्यावर जर एखादा युवकावर अन्याय झाला तर रस्त्यावर यावं लागणार आहे.
एका माता भगिनीवर अन्याय झाला तर रस्त्यावर यावं लागणार आहे, शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसेल रस्त्यावर यावं लागणार आहे, दुष्काळ पडला आणि तिथं जर सरकारकडनं मदत केली जात नसेल रस्त्यावर यावं लागणार आहे, कुठल्याही समाजाच्या लोकांवर अन्याय झाला तर रस्त्यावर यावं लागणार आहे. आणि मी सांगतो वातावरण बदलते, वारं बदलले. 2 दिवसापूर्वी राहुल गांधीजी कुठे आले होते? पुण्याला. 30,000 महिला स्वतःहून तिथे आल्या. आणि तसाच कार्यक्रम भाजपचा हा नागपूरला घेतला. तिथं किती लोक होते मला माहित नाही, मला काय बोलायचं पण नाही. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला स्वतःहून लोक जात होते आणि इथं भाजपच्या कार्यक्रमाला लोकांना आणलं गेलं होतं. आणि गर्दी होईल का नाही माहित नाही म्हणून तो क्रिकेटर कोण, टिळक शर्मा का वर्मा, काय टिळक वर्मा, त्याला तिथं बोलवलं. अहो लोक सुद्धा गोळा होत नाही आता भाजपला. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय वातावरण बदलते. ही आता परिस्थिती असेल तर 2029 पर्यंत याच्यापेक्षा 10 पट वातावरण बदललेलं असेल आणि आपल्या विचाराचं सरकार आलं असेल. पण हे करत असताना कृपा करून विनंती परत, जर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर आपल्याला लढावं लागणार आहे. आणि अतुल भाऊ मला सांगायचंय, एखादा MSEBचा अधिकारी आला तर त्याच्यावर काय करू नका, मारामारी करू नका, पण त्याला ठणकावून सांगा हे जे आमची प्रॉपर्टी, हे आमचं घर आहे, हे आमच्या मालकीचं आहे, सरकारच्या बापाचं नाही. त्यामुळे आमच्या घरी येऊन आम्हाला धमकी नका देऊ की आम्ही हे मीटर लावणारच. आम्हाला वाटलं तर आम्ही मीटर लावून घेणार, आम्हाला जर वाटलं मीटर नाही लावायचं तर आम्ही बस मीटर लावून द्यायचा नाही. आहे ना पूर्वी सरकारचा मीटर, ती बघा आणि बिल काय करायचं करा. आम्हाला हे इलेक्ट्रिक आणि काय स्मार्ट बीड मीटर नको. आमच्या पोरांना तुम्ही हाताला काम द्या, आमच्या अडचणी सोडवा, तेवढंच खूप झालं. त्यामुळे याच्या पुढे काही झालं तरी ज्या सरकारने शब्द दिलाय की आम्ही घरी येऊन कुठेही तिथं तुम्हाला त्रास देणार नाही, आम्ही तिथं तुमच्या इच्छेच्या विरोधात जाऊन तिथं मीटर लावणार नाही. हो आमची इच्छा आहे, आमच्या घरी मीटर लावू नका. आता कोणालाही तुम्ही आमच्या घरी पाठवू नका, हे तिथं तुम्ही निश्चय करा. आणि उद्या जाऊन कुठलाही अधिकारी आला त्याला प्रेमाने चहा देऊन, कॉफी देऊन, अजून काय पाजायचं पाजा, म्हणजे पाणी पाजा नाही तर काही पाजा, आणि विनंती करा आमच्याकडे येऊ नका, आमचं जुनं मीटरच आम्हाला बरे. ठरलं ना आपलं? ठरलं का? मग उद्या एखादं आंदोलन करायचं झालं तर अतुल भाऊ असतील, काळे साहेब असतील, आपले जे खासदार आहेत आणि आपले हे तुमच्या मनातले आमदार, उद्याचे आमदार, हे जेव्हा केव्हा तुम्हाला सांगतील तेव्हा आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठं करायचं. तर त्यामुळे अधिकाऱ्यांना सांगतो, कलेक्टर साहेबांना सांगतो, पालकमंत्र्यांना सांगतो, इथल्या आमदारांना सांगतो, हे फक्त ट्रेलर आहे. जर उद्या जाऊन आमच्या या लोकांच्या घरी जाऊन तुम्ही अधिकाऱ्यांना पाठवून जर हे स्मार्ट मीटर लावलं ना तर तुम्ही ठरवा 10 दिवस, 15 दिवस, महिना, मोठा पिक्चर यांना दाखवून देऊ की हे घाईला आले पाहिजे. एवढंच इथं या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.